एका गर्लफ्रेंडच्या भावाची त्याच्या पालकांसमोर हत्या, स्वतःही संपवलं जीवन. पोलिसांनी सांगितलं धक्कादायक कारण. घटना पाहण्याआधी गुन्हेगारी दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. केरळमधील कोल्लम शहरात एका 23 वर्षीय तरुणानं आपल्या भांडण झालेल्या गर्लफ्रेंडच्या भावाची त्याच्या आई-वडिलांसमोर हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या हत्येनंतर आरोपीनं देखील आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या FIR नुसार तेजस राज हा तरुण त्याच्या गर्लफ्रेंडनं ब्रेकअप केल्यापासूनच तिच्या पालकांवर नाराज होता. तसेच मुलीच्या पालकांनी तिचं लग्न दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर निश्चित केलं होतं. सोमवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास राज कोल्लमच्या उलियाकोवी भागात असलेल्या महिलेच्या घरी गेला आणि त्यानं फेबिन जॉर्ज गोमेज वय वर्ष 21 याला चाकूनं भोसकून ठार मारल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात फेबिनचे वडील जॉर्ज देखील जखमी झाले. या हत्येच्या घटनेनंतर राज हा कारण सुमारे 3 किलोमीटर अंतरावर गेला आणि रेल्वे रुळाजवळ थांबून त्यानं आत्महत्या केली. या घटनेवेळी त्यानं काळे कपडे परिधान केले होते आणि चेहराही काही प्रमाणात झाकला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच त्याच्या कारमधून पेट्रोलनं भरलेल्या बाटल्या देखील जप्त केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. राज हा एका पोलीस उपनिरीक्षकाचा मुलगा होता, अशी माहिती समोर आली आहे. हत्या झालेल्या फेबिनची बहीण आणि राज हे दोघेही एकाच वर्गात होते. उच्च माध्यमिक शिक्षण आणि इंजिनियर देखील दोघांनी एकाच संस्थेतून पूर्ण केलं. दोघे वेगवेगळ्या समाजाचे होते, तरीही कुटुंबियांचा नात्याला विरोध नव्हता. मात्र असं असलं तरी महिलेला एका चांगल्या बँकेत नोकरी मिळाली, पण तेजस पोलीस कॉन्स्टेबल पदासाठीच्या लेखी परीक्षेत पास झाला, पण शारीरिक परीक्षेत तो नापास झाला. यामुळे तो नैराश्यात गेला आणि महिला नात्यातून दूर जाऊ लागल्याचं सांगितलं जातं. महिलेनं प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतल्यानं तिच्या कुटुंबियांनी देखील त्याला महिलेच्या पाठीस लागण्यापासून रोखण्यास सुरुवात केली. त्यामुळे चिडून हत्या झाल्याचं दिसतंय, असं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलंय. FIR मध्ये फेबिनच्या आईनं पोलिसांना सांगितले की त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न दुसऱ्या व्यक्तीशी ठरवल्यानंतर राजनं त्यांच्या विरुद्ध मनात राग धरला. तसेच त्यांनी आरोप केला की राज त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या पालकांना तसेच त्यांचा मुलगा फेबिन यांना मारण्याच्या उद्देशानं त्यांच्या घरी आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी राज यानं फेबिनच्या वडील जॉर्ज यांच्यावर हल्ला केला. त्याचबरोबर झालेल्या वादानंतर त्यानं फेबिन याला गंभीर जखमी केलं. CCTV फुटेजनुसार चाकूनं वार केल्यानंतर फेबिन घरातून बाहेर पडताना आणि रस्त्यावर कोसळताना दिसत आहे. त्यानंतर स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र गंभीर जखमा झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी काळ्या कपड्यात पळालेल्या आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर जवळच्याच परिसरात अशाच कपड्यांमधील एका व्यक्तीनं आत्महत्या केल्याचं आढळून आलं. कॉलेज शिक्षण घेणारा फेबिन हा डिलिव्हरी मॅन म्हणून पार्ट टाइम काम करत होता, तर त्याचे वडील हे कोल्लममधील एका रुग्णालयात ड्रायव्हर म्हणून काम करतात.